नमस्कार. रोकठोक या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज रोकठोकमध्ये मी आमंत्रित केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगनराव भुजबळ यांना. भुजबळ साहेब, आपल्या रोकठोकमध्ये स्वागत. नमस्कार. आपण नाशिक जिल्ह्यातले. आत्ता नाशिकमध्ये कांदा पेटलेला आहे. कांद्याच्या भावावरून काय झालं ते आपल्याला समोरच आहे. अगदी थेट पहिलाच प्रश्न, या सगळ्याचा फटका या मोदी सरकारचं नाव घेणारा भाजपला बसणार आहे? 100%. भाजप आणि शिवसेना या सगळ्यांनाच हा फटका बसणार आहे. कारण एक तर भाजप सरकारमुळे हे सगळं काही त्यांच्यावर गंडांतर आलं आणि शिवसेनेचे जे खासदार आहेत त्यांनी ज्या मजबूतीनं मोदींकडे जाऊन हा प्रश्न मांडायला पाहिजे होता आणि या अडचणीतून सुटका करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही. त्यामुळे आज लोक जे एक तुलना करतात, एक साधारणपणे 8-10 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल मला वाटतं, वसंतराव नाईक म्हणून एक थोर स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते, ते आमदार होते आणि त्यांची जन्मशताब्दीला पवारसाहेबांचा कार्यक्रम मनमाडला होता. कांद्याचे भाव पडले म्हणून शेतकरी रडत आल्यानंतर पवारसाहेबांनी ओळख घेतली ती त्यांची जी ग्रुप ऑफ मिनिस्टरची आणि 8 वाजता मला त्यांनी फोन केला की भुजबळ संपूर्ण निर्बंध हटवलेले आहेत, सगळे जे एक्सपोर्ट जो आहे कांद्याचा व्यवस्थित सुरू आहे. मी फक्त तिथे 1-2 लोकांना निरोप पाठवला की असं असं झालं. तो निकाल आणि ते काही आदेश जो आहे तो प्रिंट होऊन यायचा होता, त्याच्या अगोदर जे आहे कांद्याचे भाव थोडेसे वाढले आणि शेतकरी जो आहे सुखावला की नाही मी आता वाचलो, नाही तर मला साफ झालं नाही. आता सांगायचं कुणाला साहेब, म्हणजे एक व्यक्ती होती त्या मंत्रिमंडळामध्ये, म्हणजे पवारसाहेब नसताना सुद्धा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची सुखदुःख जे आहेत आम्ही विचार करतो कोण नाही पाहता कुणाला. एक व्यक्ती होती ती म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब, की ठीक आहे यांच्याकडे गेल्यानंतर फोन केल्यानंतर नक्की यांना प्रश्नांची जाणीव आहे आणि त्यासाठी जे मोदींच्या समोर उभे राहतील सांगितलं असं करू नका, तिथे शेतकरी अडचणीत येतोय. दुर्दैवाने तेही गेले आणि आता कोण कृषी मंत्री आहे त्याचं नाव सुद्धा आम्हाला माहिती नाही. पण मला काल साहेब मला सांगतो ते कुणीतरी सांगितलं की ते कृषी मंत्री आले आणि त्यांनी सांगितलं सणासुदीला जो आहे हा कांदा महाग होऊ देणार नाही. आमच्याकडे सणासुदीला करंजा करतात, थोडी लाडू करतात, गोरगरीब यांच्याकडे सणासुदीला नुसते कांदे खातात. नाही, हा जरी विरोधाचा भाग भुजबळ साहेब जरी क्षणभर आपण सोडला तरी सुद्धा तुम्ही एक लक्षात एवढा अडचणीत मग शेतकरी आहे, रडतोय अक्षरशः. पण तो फक्त कांद्याचा नाही, डाळिंबाची तीच परिस्थिती आहे. कापसाचा भाव आज 3500 रुपये जो आहे खर्च येतोय आणि 2500 रुपये कापसाचा भाव आला आहे. टोमॅटो वगैरे जे त्याचे भाव पडलेत. दुधाचे भाव, ती जी दुधाची पावडर जी आहे त्यातलं जे सबसिडी त्यांनी काढून घेतल्यामुळं दूध कंपन्या ज्या आहेत दूध विकत घेताना 1 रुपया कमी भावाने घेतात. म्हणजे शेतकऱ्याच्या कुठच्याही मालाच्या बाबतीमध्ये तुम्ही पाहिलं तो शेतकरी रडतोय. मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. आता मी काल एक सर्वे केला, त्या सर्वेमध्ये असं स्पष्टपणे आलं की सर्वात महत्त्वाचा कोणत्या मुद्द्यावर लोक मतदान करणार, तर त्यात महागाई हा मुद्दा आलेला होता. आपण थोडं इतिहासाकडे जाऊया, नजीकच्या इतिहासाकडे. आपण पाहिलं असेल की लोकसभेला इतकं कार्यतत्पर काम करून शेतकऱ्यांचं काम करून सुद्धा काँग्रेस आणि NCPचा एकत्र लढून पराभव झाला आणि मोदी सरकार सत्तेवर आलं. एक प्रकारे अनेक नेत्यांना जिव्हारी लागणारा असा पराभवाचा सामना करावा लागला. त्यात आपणही होता, सुशीलकुमार शिंदेजी होते. या पार्श्वभूमीवर आता विधानसभेला सामोरं जाताना तुम्हाला काही बदल दिसतोय? महागाईचा एक मुद्दा आपण चर्चेला घेतला नाही. एक सांगतो मी तुम्हाला असं वाटतं ना कांद्याचे भाव वरचढ आहेत, तुम्ही शेतकऱ्यांना पैसे द्या सरकारतर्फे, त्यांचं नुकसान द्या ना तुम्ही. पण तुम्ही मिठाचे भाव वाढले तर कधी त्याच्यावर बंधन येत नाही, मोटर गाड्या वाढल्या बंधन येत नाही, कपडा सूट हे येते त्याच्यावर तुमचं बंधन आहे. तुमची प्रत्येक गोष्ट येते ती नेहमी ह्या शेतकऱ्यांच्या मुळावर. मग त्याचा जो बरं ठीक आहे तेही करा. तुम्ही खताचे भाव वाढवलेत, युरियाची गुण जे आहे 50-100 रुपयाने वाढली ती मिळत सुद्धा नाही. काही ठिकाणी अशी अडचण झाली. बियाणाचा भाव वाढलं, तेलाचे भाव वाढले, जे ट्रॅक्टरला वगैरे सगळे लागतात त्याचे तेलाचे भाव, हे सगळे भाव वाढले आणि इथे शेतकऱ्याच्या मालावर मात्र तुम्ही जरूर स्वस्त द्या, पण शेतकऱ्याचे पैसे जे आहेत मार्केट रेटने जे आहेत जे काही त्याला यायला पाहिजे ते द्या. हा एक भाग झाला. आता हा झाला, पण पुढचा तुमचा प्रश्न होता की विधानसभेला काही चित्र बदललं? 100% बदलणार.
कारण मागच्या वेळेला मोदी 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 हा मोदीचा जो काही प्रचार, एक तुम्हाला मी सांगतो की मागच्या दिल्लीमधल्या सरकारनं UPA सरकारमध्ये जे काही त्या कॅगने काय ते सुकॉल्ड घोटाळे म्हणून सांगितले, काय 2G आहे नाही काय ते तुमचं ते आहे गोल आहे वगैरे, आणि मग 2G मध्ये 1,80,000 कोटीचा जो आहे नुकसान झालं, आणि तेच परत तुम्हाला आता मी काय सांगायला नको, ते परत त्यांनी ज्या वेळेला त्याचा लिलाव केला त्यावेळेस 7-8 कोटी सुद्धा आले नाही. म्हणजे सगळं तो जे काही चित्र निर्माण केलं होतं त्यापोटी काही लोकांना आत ते तुरुंगात पाठवलं. म्हणजे तो एक भाग झाला. त्याच्यात अण्णा हजारे साहेबांचं तिथलं एक आंदोलन, त्यातच निर्भया केस, आणि या सगळ्याचा परिणाम लक्षात घेऊन त्या सगळ्या लाटेवर जे आहे मोदी स्वार झाले, आणि त्याने एक सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून एक सुनामी निर्माण केली. अब की बार मोदी सरकार, अब की बार मोदी सरकार, अच्छे दिन आगे, हे झाले ते झाले. 10 वर्षामध्ये काँग्रेसने काहीच केलं नाही, काहीच, असं सारखं 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 ते करून शेवटी या देशामध्ये जे आहे मोदी आले. आज ती परिस्थिती राहिली नाही, संपलं. आता लोकांना खात्री पटली की हे सगळं जे आहे हे सगळं काही अच्छे दिन बिच्छे दिन काही नाही. शेतकरी तर रडतातच आहे, रेल्वेचे सुद्धा जे काही भाववाढ झालेलीच आहे, इतर ठिकाणी सुद्धा जे आहे अपेक्षित काहीही परिणाम जो आहे साधला जात नाही आहे. तुम्ही लोकसभेत जाणार होता पण तुमचा पराभव झाला. त्यानंतर अशी चर्चा होती की भुजबळ दिल्लीच्या राजकारणात राज्यसभेच्या मार्फत जातील, ते दिसत नाही. आता तुम्ही थेट विधानसभेला उभे आहात, म्हणजे तुम्ही आता राष्ट्रीय राजकारणात जाणारच नाहीत असं आहे? नाही, मला सांगतो की मला राष्ट्रीय राजकारणामध्ये जायचं आहे. म्हणजे मी राष्ट्रीय राजकारणात म्हणजे आता काय मला काय राष्ट्रात काय ओळखतच नाही, कोण अशातला काही भाग नाही, परंतु त्या लोकसभेत मला जायचं. मला वसंतराव नाईक, आपले वसंतराव चव्हाण आमचे जे खासदार होते ते वारले. त्याच वेळेला पवारसाहेबांनी विचारलं की तुम्ही जाता का तिथे, तर मी सांगितलं नाही, मला जायचं तर लोकसभेत जायचं आहे. आणि म्हणून माझी इच्छा होती की जरूर जे आहे इथे 30 वर्ष झाल्यानंतर मी लोकसभेत मी जाऊ. पण दुर्दैवानं ही मोदीची लाट आली, त्याच्यामध्ये सगळ्यांचं जे काही व्हायचं ते झालं. आणि मग असं आता अशा वेळेला एक अशी परिस्थिती निर्माण झाली की शिवसेना BJP एवढी जोरात सुरू आहे, मग प्रत्येक जण जो आहे त्याने लढायला उतरलं पाहिजे आणि एक चित्र बदलून जे आहे हे अडचणीच्या परिस्थितीमध्ये पक्षाला साथ दिली पाहिजे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की ठीक आहे, पक्षाला परत एकदा जे आहेत ह्या आता जी एक भीती निर्माण झालेली होती, एक अपयशाची भावना निर्माण झाली होती, असं अनपेक्षितरित्या जे सगळं झालेलं होतं, यासाठी ही सगळी जी आहे लढाई आपण सगळ्यांनी लढली पाहिजे. आणि म्हणून मी निवडणुकीला उभं राहिलो. पण मला ज्या वेळेला संधी मिळेल त्यावेळेला मला तिथे जायला आवडेल. साहेब, ते एवढे रथी महारथी तुम्ही उतरवलेत त्यावेळी, पण तुमच्या येवला मतदारसंघामध्ये जिथे तुम्ही कामं केली आहेत, विकास केला असा दावा तुम्ही करता, तिथे 53,000 मतांची पिछाडी होती. हे कसं काय? तिथे जेवढं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम मी नाशिक मतदारसंघात केलं होतं. आता जो तुम्ही जाता ना 2.5 तासामध्ये नाशिकला, आणि तो नाशिकचा ब्रिज जो आहे या देशातला एक सर्वोत्तम ब्रिज वगैरे, तिथून तर नाशिकचे जे आहे आउटर रिंग रोड, त्र्यंबकेश्वरचा रस्ता, वेगवेगळे जे तीर्थक्षेत्र, त्याच्यानंतर बोट क्लब, काय केलं नाही तिथे फार, तिथल्यापेक्षा तिथे जास्त काम केलेलं होतं असं समजा. पण तिथे सुद्धा मला एवढा प्रचंड पराभव भोगावा लागला. त्याचं कारण सगळीकडे एकच, ते म्हणजे मोदी सुनामी. संपला, दुसरा विषय नाही. आघाडी तुटलेली आहे, एकमेकांविरोधात आता प्रचार सुरू झालेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकमेकांचा भ्रष्टाचार बाहेर काढतात. खरं म्हणजे जे आहे ह्या आमचे काँग्रेसचे मित्र आहेत. आता कालपर्यंत जे माझे बॉस होते त्यांच्यावर मी कसं काय बोलू शकतो? तुम्ही बॉस म्हणताय, याच्यात पुष्कळ काही आलं. आता काय करायचं, बॉस होतेच ना आमचे. पण पहिल्यापासून जे आहे मी या सगळ्यांना सांगतो की आपला सगळ्यांच्या जर कोण प्रतिस्पर्धी कोण आहे तर शिवसेना BJP आहे. पण इथं काँग्रेसने नेहमीच असं लक्षात घेतलं की शिवसेना BJPच्या विरुद्ध कधी कोणी काही बोललेलं मला तरी काही आठवत नाही. पण जे काय आहे ते राष्ट्रवादीच्या निवडणुकीत तेच होत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात बोलताय आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात बोलताय. ते दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं म्हणजे ते व्हायला नको होतं. पण काँग्रेसने ज्या पद्धतीनं जे आहे सगळं काही वागणूक दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, आणि ज्या पद्धतीनं हे सगळं काही आघाडीसुद्धा तुटली, हे सगळं पाहिल्यानंतर जे आहे हे स्वाभाविक आहे. पण भुजबळ साहेब, इथे काय होतं, लोकांना प्रतिस्पर्धी म्हणजे काय, कोण कुणाचे हे काही कळत नाही. कारण मफलर आवळण्याची भाषा ज्यांनी केली त्यांना तुम्ही महापालिकेमध्ये पाठिंबा दिला आणि त्यांनी तुमच्या विरोधात उमेदवार दिला नाही. हे नेमकं काय? त्याच्या पाठीमागं ते समजून घेतलं पाहिजे काय झालं.
या वेळेला 3 गट वेगवेगळे झाले होते. एक मनसे वेगळा, BJP आणि शिवसेना वेगळा, राष्ट्रवादी काँग्रेस वेगळा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा या वेळेला सगळ्यात जास्त मताधिक्य होत होतं नाशिक महानगरपालिकेमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर आणि काँग्रेसचा उपमहापौर 100% बसणार होते. परंतु ऐन वेळेला काँग्रेसचे जे आमदार माणिकराव कोकाटे यांनी काँग्रेसचे 5-7 कॉर्पोरेटर जे आहेत हे शिवसेनेच्या ग्रुपमध्ये नेऊन सोडले. आणि मग नंतर मी पाहिलं, अरे आता इथे आपला पराजय होतोय, इथे आपण काही निवडून काही येत नाही, आमचा महापौर आणि उपमहापौर. मग करायचं काय? शिवसेना BJPला चाल द्यायची की मनसेचा लेसर इव्हिल आम्ही जे आहे. मग ठीक आहे, तुम्ही जे काँग्रेसचे पळून दिले ना शिवसेना BJPनं, ठीक आहे, आम्ही मनसेला चाल देतो. आमच्याकडे दुसरा मार्ग नव्हता, हे किंवा ते, त्याच्यामध्ये आम्ही यांची निवड केली. ते जे आहे तुमच्या विरोधात उमेदवार नाही. शिवसेना BJP आमचा राज्यव्यापी जो प्रतिस्पर्धी आहे, मनसे तसा राज्यव्यापी फारसा प्रतिस्पर्धी नव्हता. आता प्रश्न असा आहे की एकदम 288 जागा ज्याला उभ्या करायच्या असतात तेव्हा आम्ही सुद्धा अनेक ठिकाणी जे जागा उभ्या करू शकलो नाही. तसे राज ठाकरे जे आहेत, सगळं काही जरी असलं तरी या निवडणूक लढवण्यासाठी फार मोठे रिसोर्सेस लागतात. पण specific भुजबळांचा मतदारसंघ त्यामुळे सुटला. सगळीकडे जे आहेत उमेदवार तयार असताना तुमच्या विरोधात कोण मला सांगा, त्यांच्याकडे कोण उमेदवार होते? त्यांनी यादी जाहीर केली होती. नाही कोण? शिवसेनेचेच उमेदवार होते. पण त्यांच्या यादीत नाव आलं. शेवटी ज्या शिवसेनेच्या उमेदवाराला ते तिकीट द्यायला लागले ते उमेदवारच त्यांनी उमेदवारांनी सांगितलं की मला नको तिकीट तुमचं. ही नेमकी जादू कोण कशी काय झाली याचं पडद्यामागे काही घडलं का? नाही पडद्यामागे सगळं काय पडद्याच्या समोरच होत आहे. काही पडद्याच्या मागे होत नाही. आणि मनसे बरोबर वगैरे आमचा काही समजवता नाही. राज ठाकरे जे आहेत लढवत आहेत एवढ्या निवडणूक 288 काय सगळ्या जागा मला वाटत नाही ते लढू शकणार आहेत. काही अनेक ठिकाणी त्यांनी उभे नसतील केली त्यांची आणि येवला लासलगाव मतदारसंघामध्ये एवढी काय मनसेचं जे मातबर उमेदवार सुद्धा नव्हते. शिवसेनेचे गेले ते ऐन वेळेला माघारी केली. ठीक आहे, आपण एक थोडा वेगळा आता तुम्ही सोबळावर लढतायत, परंतु निवडणुकीनंतर जर राजकीय परिस्थिती बदलली आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वातच तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली तर तुम्ही करणार का? तुमचे एक्स बॉस असं आपण म्हणू. तुमचे मी तुम्हाला सांगतो की निवडणुकीनंतर अशी परिस्थिती आली आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकार जर बनवायचं असेल तर आमचा जर ज्याला नैसर्गिक पार्टनर म्हणतो की स्वाभाविक मित्र आपण म्हणूया तो आमचा काँग्रेस पक्ष आहे. त्यांच्याबरोबरच आम्ही जाऊ. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सांगू त्यांना बॉस बदलून द्या आणि एकतर बॉस बदलून द्या आणि एक तर आमचा जर आमचे जर जास्त असतील आमदार तर मुख्यमंत्री आमचा होणार आणि त्यांचे जास्त असतील आणि आमचे कमी असतील आम्ही त्यांच्याबरोबर बसू. पण त्यांचा सांगू की बॉस बाबा बदलून द्या म्हणजे मागणी असेल. 4 वर्ष काम करायचं आणि शेवटच्या 2 महिन्यामध्ये सगळं निपटारा करायचा हे फार त्रास होतो. 2 महिने फार त्रास होतो. मग हात दुखतो सही करून हात दुखतो. हा फार मग त्रास होतो. सही करून हात दुखतो. चर्चेचा हा सिलसिला असाच चालू राहणार आहे. कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी24 चा आपण पाहताय रोकठोक छगनराव भुजबळ. नमस्कार, आपण पाहताय रोकठोक छगनराव भुजबळ. भुजबळ साहेब, राजकारण्यांच्या संपत्तीविषयी वारंवार बोललं जातं. 5 वर्षाखाली ॲफिडेव्हिट असतं, त्याच्यात एक त्याचं उत्पन्नाचं साधन दिलं असतं. कोण म्हणतं मी शेती करतो, कोण म्हणतं मी अमुक करतो, आणि 5 वर्षानंतर ते उत्पन्न कित्येक पटीनं वाढलेलं दिसतं. एक राजकारणी म्हणून या कित्येक पटीनं वाढणाऱ्या संपत्तीचा फॉर्म्युला आमच्या जनतेला तरी सांगा, म्हणजे कळेल तरी हे संपत्ती कशी वाढवायची. काही लोकांच्या ज्या ना संपत्ती फार वाढलेली आहे, परंतु अनेकांच्या बाबतीमध्ये आमच्यासारखे आता आम्ही माझगावला घेतलेला 1977-78 सालचा जो फ्लॅट असेल त्यावेळेला तो 30-40 लाखाच्या आतमध्ये असेल, पण त्याची किंमत आता 3-4 कोटी झाली, तर जास्त झाली असेल. तसेच नाशिकला माझी जी जमीन आहे त्यावेळेची ती घेतलेली 15,000 रुपये एकरने, त्या भागामध्ये आता 2-3 कोटी रुपये पर एकर. मी कमी सांगतो, जास्त आहे. तर ती जी किंमत वाढते त्याच्यामध्ये नियम असा आहे की आजच्या मार्केट व्हॅल्यू प्रमाणे तुम्ही लिहा. त्या 5 वर्षामध्ये ह्या सगळ्यांची किंमत वाढलेली आहे. ती किंमत जी आहे त्या ठिकाणी बहुतांश त्या दाखवली जाते. काही अंशी ज्या आहेत ज्यांचे उद्योगधंदे असतात त्या उद्योगधंद्यांमध्ये शेतीवर एवढं उत्पन्न वाढू शकत नाही ना. नक्कीच शेतीवर सुद्धा काय तुम्हाला कल्पना नाही. ते द्राक्ष आहेत किंवा
डाळिंब आहेत किंवा इतर जे आहेत काही काही लोकांनी 100 200 एकर जी शेती जे करतात उत्तम प्रकारे त्यांनी खूप पैसा मिळतो. आता ही अडचण निर्माण झाली यांच्यामुळे ना, तर एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये वगैरे आमच्याकडून द्राक्ष किती कंटेनर एक्सपोर्ट. भुजबळ साहेब, सर्वसामान्य शेतकरी असा श्रीमंत झालेला आम्हाला का बरं दिसत नाही? राजकारणी शेतकरीच का बरं एवढे श्रीमंत होता तो? मी सगळ्यांचं म्हणलं, मी आता एखाद्याचं सगळ्यांना असं जनरलाइज करणं बरोबर नाही होणार. तुम्ही जे सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं त्यातले अनेक जे राजकारणी जे आहेत त्यांची संपत्तीचे जे आहेत त्यांच्या मुंबईतल्या घराच्या किमती किंवा जमिनीच्या किमती ज्या आहेत, ज्या नैसर्गिक त्याच्यात जी काही वाढ झाली त्याच्यामुळे ते झालेलं आहे. त्याच्यामुळे ते दिसते आहे. काही ठिकाणी अपवाद असू शकेल जे मी म्हणतो. आपण एका तमिळनाडूच्या उदाहरणाकडे जाऊया. 60-70 कोटी रुपयाचे आरोप काय झाले आणि ते शाबित काय झाले, आणि जयललिता आज जेल ललिता बनल्या, त्या जेलमध्ये गेलेल्या आहेत. इथं राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांवर काँग्रेसच्या नेत्यांकडूनच शेकडो कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. मला एक प्रश्न पडलाय, जनतेच्या मनातला हा प्रश्न आहे, अशा मंत्र्यांना रात्री सुखाने झोप लागते का? मला माहिती नाही कुणीही कोणावर आरोप केले हे मला काही कल्पना नाही, पण आरोप जर बेसलेस असेल, त्याला जर काहीही त्याच्यामध्ये दम नसेल तर आरामात झोप लागते. हा, त्याच्यामध्ये जर खरोखरच तो मनुष्य त्यांनी चुकला असेल, काहीतरी गडबड त्यांनी केली असेल, तर मात्र जे आहे त्याची झोप हराम होईल. राष्ट्रवादीच्या सध्या नेत्यांना आरामात झोप लागते? आरामात झोप लागते. याचं कारण असं आहे की खोटे आरोप, खोटं बोल पण रेटून बोल, अशा पद्धतीनं नेहमीच केले गेले. माझ्यावर सुद्धा आरोप केले गेले 2004 तेलगीच्या नावानं. मी राजीनामा दिला, CBIची इन्क्वायरी झाली, शिवसेना BJPचं सरकार दिल्लीत होतं, त्यांची CBIची इन्क्वायरी, माझं साधं नावसुद्धा चार्जशीटमध्ये कुठे आलेलं नाही, पण मनस्ताप झाला. असा हा जो आहे, ही गोबेल्स नीती जी आहे BJPच्या लोकांकडून, विरोधी पक्षाकडून अनेक वेळा वापरली जाते. इथे स्वपक्षीय झाली सर. एक तर खोटं जोरात बोलायचं, 10 वेळा तेच बोलायचं TV समोर, त्याच्यानंतर कोर्टात जायचं, ते केस टाकून द्यायची, मग कोर्टामध्ये ही केस दाखल, मग कोर्टाने 2-4 महिन्याने सांगायचं ॲफिडेविट करा, मग हे असं ॲफिडेविट, मग कोर्ट सांगते याची चौकशी करा, चौकशी. 2-4-5 वर्ष तेच कानावर आदळत असताना आपल्याला वाटतं खरोखरच घोटाळा झाला, आणि नंतर लक्षात येतं याच्यामध्ये काहीही दम नाही. प्रश्न असा आहे की ह्या अशा रीतीचे आरोप हे राजकीय हेतून प्रेरित झालेले असतात. जर त्याच्यामध्ये खरोखर जर झाला असेल भ्रष्टाचार, मला सांगा, आता हे तुम्ही आमचे जे बबनराव पाचपुते आणि काय तुमचे विजयराव गावित यांच्यासाठी ह्या BJPच्या आणि समोरच्या पक्षाने 2-2 दिवस जे हाऊस बंद करून टाकलं होतं की भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचार आहे, भ्ष्टाचार आहे. म्हणजे आता त्यांच्याकडे झाले. मग आता ते गेले. म्हणजे याचा अर्थ त्यांनी केलेले आरोप हे खोटे होते. त्यांना जर ते आरोपामध्ये असं वाटलं असतं की कदाचित सत्यता आहे, तर त्यांना घेतलं नसतं. भुजबळ साहेब, अशाच प्रकारचे आरोप राज ठाकरेंनी तुमच्यावर केलेत. म्हणजे राज ठाकरेंच्या तुमच्यावर बहुतेक जास्तच प्रेम दिसतंय. तुमचा मुक्तारचा विषय काय काढतात, एकदा त्यांनी उमेदवारी दिलेली नाही. एकदा त्यांनी तुमच्या शिक्षणाचा विषय काढला होता की भुजबळांचं शिक्षण किती. राज्यातील जनतेला एकदा सांगून टाका झी24 तासच्या माध्यमातून, काय तुमचं शिक्षण? राज ठाकरे जर आमचं जे आहे हे प्रेम जे आहे फार लहानपणापासूनचं प्रेम आहे. काय राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे लहान होते तेव्हापासून जे आहे मी त्यांना ओळखतो आणि माझं त्यांचं प्रेम आहे. पण ठीक आहे, एकदा एकमेकाच्या समोर आल्यानंतर मग ही लढाई होणार. ते मला बोलल्यानंतर मी सुद्धा त्यांना बोलणार, आणि शेवटी काय वक्ता जो असतो, टाळ्या कशा पडतील याला जास्त महत्व असतं. ते टाळ्या पडायचं काम करतात. मराठीला सांगून टाका, त्यांनी आरोप केला, उत्तर देऊन टाका की माझं एवढं शिक्षण झालं. असं आहे की मी एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमधून माझं टेक्निकलचं शिक्षण घेतल्यानंतर मी VJTI कॉलेजमध्ये गेलो, आणि VJTI कॉलेजमध्ये जे आहे हे मी डिप्लोमाला मी प्रवेश घेतला. मी डिग्रीला घेतलेला नाही, हे पण मी तुम्हाला सांगतो. मेकॅनिकल डिग्रीला, मेकॅनिकल ज्याला LME म्हणतात, लायसन्सिएटेड मेकॅनिकल इंजिनियर. करेक्ट. पण असं आता त्यांना प्रत्येक वेळेला काहीतरी कोर्स कंप्लीट नाही केलात. नाही, त्याच्यामध्ये जे आहे शेवटचे 6 महिने जे आहे ते हे करायचे असतात, काय त्यांचं अप्रेंटिसशिप वगैरे वगैरे, ते तसं तेवढं राहतात. आमच्या ह्या राजकारणामुळे होऊन गेलं असं. परंतु मी जेवढं शिकलो तेवढं त्याच्यामध्ये लिहितो मी. भुजबळ साहेब, सध्या राष्ट्रवादीनं फडणवीस आणि गडकरींना टार्गेट केलेले दिसते. ते जर मुख्यमंत्री झाले, ते मुख्यमंत्री व्हायला
महाराष्ट्रातली शाहू आंबेडकरांची पुण्याई काही संपलेली नाही असा प्रचार काय केला. म्हणाला महाराष्ट्रातली ते मुख्यमंत्री व्हायला महाराष्ट्रातली फुले शाहू आंबेडकरांची पुण्याई संपलेली नाही असा राष्ट्रवादीचे नेते सांगतात. म्हणाले? आर पाटील बोललेले आहेत. तर हा जातीयवादी प्रचार नाही का? नाही, हा जातीवादी प्रचार असं नाही. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही हे बाकी सगळ्यांना बरोबर का घेत नाहीत. उदाहरणार्थ प्रकाश बाबू शेंडगे ते आमदार आहेत धनगर समाजाचे, त्यांचं तिकीट कापलं तुम्ही. का तिकीट कापलं? ते प्रकाश बाबू शेंडगे यांचं म्हणणं आहे की त्यांनी एवढं सांगितलं की माझं तिकीट कापलं कारण मुंडे साहेबांचं निधन का झालं, एवढं थोडं कोचा पडलेल्या गाडीला आणि आत्महत्यांचा मृत्यू झाला, याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. मी सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून माझं तिकीट कापलं. धनगर समाजाचे नेते पवार साहेबांनी त्यांना आसरा दिला, तिकीट दिलं. मग ही जी लोक जे आहेत मुंडे साहेबांनी जवळ केलेली लोक होते, त्यांना तुम्ही आता वाऱ्यावर कसं सोडतात? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मुंडे साहेब गेल्यानंतर ओबीसींना भाजपमध्ये आता स्थान नाहीये असा तुमचा आरोप आहे का? त्यांच्याबरोबर काम केलेले जे आहेत प्रकाश बाबू शेंडगे यांचा तो आरोप आहे. ते वर्तमानपत्रातून छापून आलं. नाही, तुम्ही मी तुम्हाला बोललेलात, दाखवतो. तुम्ही भाषणातून बोलता. जाणकारांनी सुद्धा सांगितलं की हे सगळे आम्हाला हवेत, आम्हाला सोडून दिलं त्यांनी हवेत. आपणही आपल्या भाषणामध्ये थेट हल्ला चढवला होता या संदर्भात. बरोबर आहे ना. मग त्याचा तो मुद्दा असा आहे माझा की तुम्ही एकतर मंत्रिमंडळामध्ये कोण, गडकरी साहेब चांगले ग्रस्त म्हणजे कार्यक्षम आहेत, जावडेकर आहेत, पियुष गोयल आहेत. मुंडे साहेबांना घेताना फार आढेओढे घेण्यात आले. फुंडकरांनी ते गेल्यानंतर विधान परिषदेत भाषण केलं की मुंडे साहेबांचा ह्या भाजपने जास्तीत जास्त अपमान केला म्हणून. ते गेल्यानंतर पंकजा मुंडेंना करा म्हणून मागणी केलेलं नाही. बरं ठीक आहे, नाही केलं. नंतर BJPची कार्यकारिणी निर्माण झाली. त्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा कोण आहेत? चांगले लोक आहेत. रहाटकरबाई आहेत, सहस्त्रबुद्धे आहेत, महाजन आहेत, श्यामजावळे. माझं म्हणणं असं आहे की मुंडे साहेबांनी जसं या सगळ्या लहान घटकांना एकत्रित केलं तर त्यांचे सुद्धा काही ते ह्या लोकांना सुद्धा जे आहे निदान पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत तरी घ्या ना. सरकारमध्ये नाही, तिथे पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये कुठे नाहीत. हे बहुजन समाजाचे लोक जे आहेत हे तिथे असतील तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असतील किंवा त्या समाजाच्या बाबतीमध्ये त्यांच्या सुद्धा काही अडचणी आहेत. काहीतरी कोणीही नाही तिथे, असं होता कामा नये. हा आमचा मुद्दा आहे. आम्हाला त्यांना विरोध करायचा नाही. त्यांच्याबरोबर तुम्ही जसं यांना तुम्ही का एक सुद्धा तुम्हाला भेटत नाही का या एवढ्या 11 कोटीमध्ये? हा मुद्दा आहे. 11 कोटींमध्ये तुम्हाला एक सुद्धा ओबीसी भेटत नाही का असा थेट बहुजन समाजाचा कोणी भेटत नाही का असा थेट आरोप आत्ता केला आहे. चर्चेचा हा सिलसिला असाच चालू होणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रोक ठोक छगनराव भुजबळ. भुजबळ साहेब, आपण समता परिषदेबद्दल बोलूया. समता परिषदेत एकेकाळी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढणारे अनेक लढवय्ये होते. त्याच्यात कान्हेरे होते, शेलार होते. हे सगळे तुम्हाला सोडून गेले आणि जाताना त्यांनी समता परिषद ही त्याच्या मूळ स्थापनेच्या उद्देशांपासून दूर जात एक प्रकारे तुमची खासगी संस्था बनते असे आरोप केले. एकाने सुद्धा हा आरोप केलेला नाही. मग ते गेले एवढं खरं. आणि पहिल्यापासून मी त्यांना सांगतो की तुम्ही समता परिषद ही सामाजिक संघटना आहे, पण तुम्हाला कुठच्या ज्या पक्षात काम करायचं त्या पक्षात काम करा. मी राष्ट्रवादीत काम करतो. तुम्हाला माहीत नाही की झारखंडमध्ये महातो नावाचे जे खासदार होते ते समता परिषदेचे काम करायचे, तिथल्या प्रमुख. आता जे तिथे एक बिहारमध्ये 3 खासदार निवडून आलेले आहेत. अखिल काही त्यांचं नाव मला विसरलो मी, पण उपेंद्र कुशवाहा म्हणून, आणि त्यांचे 2 लोक निवडून आले. त्यांनी ते समता परिषदेचे माझे अध्यक्ष आहेत, पण त्यांनी एक पक्ष तिथे निर्माण केला आणि BJP बरोबर त्यांचं हे झालं, अलायन्स झालं. 3 लोक निवडून आले. ते उपेंद्र कुशवाहा जे अध्यक्ष आहेत आमचे, ते आता राज्यमंत्री आहेत तिकडे. तर गुजरातमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे लोक जे आहेत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना मोकळीक दिलेली आहे. माझं म्हणणं की तुम्ही कुठे गेलात जा, परंतु योग्य त्या वेळेला तुम्ही ओबीसीसाठी उभे राहा. पण ते अजूनही समता परिषदेचं काम करतात गेलेले सोडून? मग करतातच. हे सगळे लोक समता परिषदेचं काम करतात. दुसरा एक प्रश्न आहे, घराणेशाही विषयी नेहमी बोललं जातं
आपण राष्ट्रवादीमध्ये बघितलं तर काही घराणी निर्माण झालेले आहेत. म्हणजे ठाण्यात गणेश नाईकांचं असेल, नाशिकमध्ये तुमचं असेल, तिकडे उस्मानाबादमध्ये पद्मसिंह पाटलांचं असेल. या सगळ्या घराणेशाहीतच हे राजकारण फिरत आहे. मग जो सामान्य कार्यकर्ता तळागाळात काम करतो त्याला संधी कधी मिळणार आणि कशी मिळणार? असं आहे, किती घराणे आहेत? तुम्ही 4 सांगितले. उदाहरण दाखवा. खासदार किती आहेत, आमदार किती आहेत, आणि एक दुसऱ्या लक्षात घ्या, डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलाचा वकील होतो, एखाद्या राजकारणाचा मुलगा आता शिवसेनेमध्ये तेच आहे. काय होतात ना, आपोआपच ते बाळकडून मिळतं, पण म्हणून काही सगळ्याच ठिकाणी ते होतं अशातला भाग नाही. माझे वडील किंवा माझे कोणच राजकारणामध्ये नव्हते, पण मी राजकारणात आलो. पण त्याच्यानंतर पंकजला जे आहेत लोक घेऊन गेले तिथे. समीर भाऊ ऐनवेळी उभे राहिले. समीर भाऊ आज सुद्धा ज्या चांदवडला उभं करण्यासाठी आग्रह होता लोकांचा, की तुम्ही त्या लोकांचा, स्थानिक लोकांचा, त्याने सांगितलं मला नाही उभं राहा, मी 100% उभं राहणार नाही. आम्ही ज्यात आता 2च तिघे कधीही राजकारणात एका वेळेला कधी उभे राहणार नाही. आणि पंकज दुसरं सांगितलं की तुमची इच्छा असेल तर उभी करा, नाही तर मी इथे थांबतो. तर हे जे आहे काही ठिकाणी होतं, पण सर्रास सगळ्या ठिकाणी होतं अशातला काही भाग नाही. घरामध्ये राजकारण असतात, ओळखी असतात, त्याच्यातून तो मनुष्य जो नैसर्गिक प्रक्रिया असं तुमचं मत. भुजबळ साहेब, नैसर्गिक भुजबळ प्रक्रिया. साहेब. आणि एक तुम्हाला मी सांगतो, राजकारणामध्ये घराण्यातला मनुष्य तुम्ही पहिल्यांदा उभा करू शकता, पण ते राजकारणात टिकायचं की नाही, जर त्याच्या क्षमता असेल तर तो लोकांमध्ये टिकेल, पण क्षमता नसेल तर लोक त्याला बाजूला सारतील. भुजबळ साहेब, तुमच्या राजकारणाची सुरुवात तुम्ही मुंबईतून केलीत, पण त्या मुंबईमध्ये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फार वाढवू शकला नाहीत. हे खरं आहे. काय म्हणजे राजकारण, पण तिथे यश असेल किंवा अपयश असेल तर काही माझ्या एकट्याचं नाही. वाढवलं तरी ते सगळ्यांचं यश आहे, अपयश असेल तर सगळ्यांचं. राष्ट्रवादीचे अनेक नेते जे आहेत मुंबईमध्ये आहेत. माझं पण मुंबईमध्ये जे आहे म्हणावं तसं काही राष्ट्रवादी, कारण एक तर पहिल्यापासून काँग्रेस पक्षाचे जास्त लोक पहिल्यापासून इथे लढत आहेत. दुसरं जे आहे, मुंबई शहर जे आहेत नाही म्हटलं तरी वेगवेगळ्या भाषिकांचं आहे, वेगवेगळ्या जाती धर्मांचं आहे, आणि त्यांना नेहमीच जे आहे, आता अल्पसंख्याक वगैरे सगळं म्हटलं की त्यांना नेहमी काँग्रेसबद्दल प्रेम राहिलेलं आहे, किंवा इतर कोण अनेक कारणं आहेत. शिवसेना मजबूतीनं अगोदरपासून इथं होतीच, काँग्रेस मजबूतीनं बऱ्यापैकी इथं होती, आणि त्यामुळे इथं शिरकाव करणं फार मोठ्या प्रमाणावर शक्य झालं नाही. याला कारण हे सुद्धा आहे की काँग्रेसच सतत इथं लढत असल्यामुळे पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सगळीकडे लढत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांना सुद्धा वाव मिळत नाही, तिथे कुंठित होतात कार्यकर्ते. पण वाढ झाली नाही हे मान्य मला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं आपण नाव केलं, परंतु एक असा आरोप आपल्यावर केला गेला की आपली जी स्वतःची संस्था आहे त्याच्यामध्ये आपण त्यांच्या नावाने नेमकं काय केलं? साहेब, माझी एक लहान संस्था आहे, आणि पुणे हे जागतिक दर्जाचं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाला जिथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचं कार्यक्षेत्र होतं त्या पुण्यामध्ये, ज्याने शिक्षणाचा, मुलींच्या शिक्षणाचा पाया तिथं घातला, तिथं त्या विद्यापीठाला नाव देणं अतिशय योग्य होतं. ती लोकांची मागणी होती, त्या विद्यापीठानं ठराव केला, तो सरकारकडे आला, सरकारकडून तो मंजूर करण्याचं काम जे आहे मी जरूर त्याच्यासाठी जोर लावला, आणि शेवटी त्या विद्यापीठाचं नाव झालं. पण माझी जी संस्था आहे त्या विद्यापीठाच्या म्हणजे त्या सावित्रीबाई पुणे विद्यापीठाला संलग्न आहे नाशिकची माझं कॉलेज. पण त्या नावाचं तुमच्या संस्थेत काही नाही. भुजबळ युनिव्हर्सिटी, भुजबळ नॉलेज सिटी नाव आहे. आणि एक लक्षात घ्या, त्याचं उद्घाटन जे झालं ते भुजबळ नॉलेज सिटीचं उद्घाटन झालं. त्या भुजबळ नॉलेज सिटीमध्ये महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांच्या अर्धपुतळा, त्याचं उद्घाटन प्रतिभाताई पाटील, त्याचं पडदा सारला, त्या पुतळ्याचं जे आहे त्यांना हार घातला, आणि ह्या संस्थेचं उद्घाटन झालं असं जाहीर केलं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, दुसरं नावाचा पडदा वगैरे नाही. महात्मा फुल्यांचं, सावित्रीबाई फुल्यांचे पुतळे मोठे उभे केलेत, आणि त्यांना हार अर्पण करून राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केलं की या कॉलेजचं उद्घाटन झालं. पण विरोधक लहान कॉलेज आहे ते, आणि त्या ठिकाणी अनेकांना कितीतरी आम्ही स्कॉलरशिप, मदत सातत्यानं करत असतो. पण तिथल्या स्वायत्त जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये आरक्षण नाही आहे. जिथे जिथे शासनानं दिलेलं आहे तिथे एक सुद्धा असं तुम्हाला सापडणार नाही की जिथे आम्ही आरक्षण दिलेलं नाही. जिथे आवश्यक आहे तिथे आरक्षण दिलेलंच आहे.
किंबहुना अशी सुद्धा आम्ही एक कमिटी इथे नेमली होती की ती केतकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली 4-5 लोकांची, त्यांच्याकडे लोकांनी अर्जी करावी ज्यांना काही स्कॉलरशिप पाहिजे, काही मदत पाहिजे किंवा काय देऊ शकाल. आणि ती जी आहे मदत जी आहे, आम्ही त्यांनी सांगितलं की या लोकांना मदत करायची, की आम्ही ती मदत साहेब, ह्या नियमाने मदत करतो ती भाग वेगळा, परंतु याच्यामध्ये आणखीन कोणाला काय करायची ती सुद्धा मदत करतो. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख मराठ्यांचा पक्ष अशी केली जाते, चर्चा असते की हा मराठ्यांचा पक्ष आहे. या मराठ्यांच्या पक्षामध्ये तुमच्यासारख्या ओबीसी नेत्याला स्टॅबल होण्यासाठी, आपलं स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागला? मला काही तसं काही वाटत नाही. परत प्रत्येक पक्षामध्ये जे आहेत कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा संघर्ष आपसामध्ये होतच असतो काही ना काहीतरी कारणामुळे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये आता सुनील तटकरे हे ओबीसी समाजाचे आहेत, नवाब मलिक मुस्लिम समाजाचे आहेत, पिचड साहेब प्रमुख आहेत ते आदिवासी समाजाचे आहेत, प्रफुल्ल पटेल तिथे आहेत, हसन मुश्रीफ तिथे आहे, मनोहर नाईक आहेत, गणेश नाईक आहेत, हे सगळे ओबीसी समाजाचे आहेत. तुम्ही मंत्री जरी अधिक पाहिले तरी तुमच्या लक्षात येणार नाही की हे ओबीसीचे कितीतरी मंत्री जे आहेत ह्या राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात होते, आज ते मंत्रिमंडळात नाही. पक्षावर ठप्पा का बसलाय मराठ्यांचा पक्ष? आता प्रचार, पवार साहेब तिथे आहेत, अजित पवार, 1-2 पाटील सगळे असतातच. कुठच्या पक्षामध्ये नाही. एखाद्या प्रश्नाला रोखठोक. पण कुठे कुठे नाहीत मला सांगा. मराठा समाजच मोठा आहे. नाही, बरोबर आहे. समाज मोठा आहे. आता मग तिथे पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम, नारायणराव राणे, मग त्यांना काय म्हणायचं नाही मराठा? असं आहे की एखाद्या पक्षामध्ये एखाद्या समाजाचे लोक, नेते, लीडर जास्त असतील तर आपल्याला त्याला ठप्पा देऊन टाकायचा. परंतु एक लक्षात घ्या, इथे छगन भुजबळ आहे, इथे सुनील तटकरे, सर्व प्रकारची नाव आहेत. आणखीन अनेक नाव त्याच्यामध्ये मला सांगता. कालपर्यंत ते म्हणजे ढोबळे सुद्धा त्याच्यामध्ये होते, मंत्री होते. अनेक असे वेगवेगळ्या समाजाचे जे मंत्री होतेच की तिथे. काही प्रश्नांना रोखठोक तर काही प्रश्नांना सूचक तर काही प्रश्नांना बगल देत चर्चेचा हा सिलसिला असाच चालू राहणार. वेळ झाला एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय छगनराव भुजबळ. रोखठोक छगनराव भुजबळ या शेवटच्या भागात आपलं स्वागत. छगनराव, गोपीनाथराव तुमचे अत्यंत जवळचे मित्र होते. गोपीनाथरावांची भारतीय जनता पक्षामध्ये कधी घुसमट व्हायची का? तुमच्याकडे त्यांनी तसं कधी व्यक्त केलं होतं? निश्चितपणे. म्हणजे हे केवळ आता काय आपलं राजकारण सांगायचं म्हणून नाही, परंतु खंत, दुःख त्यांनी व्यक्त करायचे. आणि हे मी सांगतो, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की पांडुरंगराव फुंडकर यांनी भर विधान परिषदेत सांगितलं आणि ते सगळ्या वर्तमानपत्रात छापून आलं की सातत्यानं मुंडे साहेबांचा अपमान भाजपमध्ये झाला. ते वर्तमानपत्रात आलं असं. आणि ते रडले हे सांगत असताना फुंडकर विधान परिषदेमध्ये. म्हणजे मंत्री बनवताना सुद्धा त्यांना सहज अगदी मान सन्मानाने गेल्यानंतर एवढं मोठं त्यांनी सगळं एकत्र जमून आणल्यानंतर अगदी सहजच त्यांना मंत्रीपद, पण मंत्रीपदाचं शेवटलं त्यांचं नाव नव्हतं, ते नाव त्यांचं घ्यावं म्हणून परत जे आहे संघर्ष करावा लागला. संघर्ष करावा लागला. भुजबळ साहेब, हे काही फारसं काही चांगलं आहे याच्यातलं काय. असं म्हटलं जातं मुंडे साहेबांनी 2दा बंड केलं आणि ते तुम्हाला येऊन भेटले, तर त्यांची जशी घुसमट होती तशी तुमची घुसमट होती की काय? आणि बंडखोर भुजबळ हे सगळं सहन कसं करतात? असं म्हणजे मुंडे तुम्हाला काय साहेब वाटतं? किमान म्हणजे बंड करायचे. बंड करायचे. भुजबळ साहेब काय करतात घुसमट झाली तर? म्हणजे माझी घुसमट होते हे पण तुम्हीच ठरवायचं. आणि माझी घुसमट झाले आहे हे नक्की आहे असं समजून तुम्ही मला प्रश्न विचारायचा की तुम्ही बंड का करत अनेकदा अशी चर्चा झालेली आहे. आणि मुंडे हे आता माझी जर घुसमटच होत नसेल तर प्रश्न येतो कुठं पुढच्या उत्तराचा. एकदा घुसमट झाली तेव्हा तुम्ही काय केलं हे आम्ही पाहिलेलं आहे. शिवसेनेत घुसमट झाली तेव्हा काय केलं केलं ना हे मग. पाहिलेलं आहे. पण राष्ट्रवादीत झाली तर काय करतात अशी असे? होत नाही ना. तिथे ताबडतोब असं काय झालं तर ताबडतोब पवार साहेबांकडे चर्चा केली, प्रश्नाचं उत्तर मिळतं, ते सगळे प्रश्न सोडवले जातात आणि सगळी मळप जो आहे दूर होत आहे. नाही भुजबळ साहेब, तुम्ही सांगताय पक्षात घुसमट होत नाही, परंतु आम्ही बघितलं 1999ला जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली, राष्ट्रवादीला पुढे नेण्यात तुमचा खूप हातभार होता. म्हणजे तुमच्या 8N बंगल्यावर, ज्यावेळेला तुम्ही त्या बंगल्यावर राहायचा विरोधी पक्षनेते असताना, त्या बंगल्यावर पक्षाच्या स्थापनेचं सगळं खरं तर अजेंडा ठरला, सगळं प्लॅनिंग झालं. असे भुजबळ साहेब प्रदेशाध्यक्ष झाले, पुढे उपमुख्यमंत्री झाले, परंतु जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री पदाचं नाव चर्चेत येतं तेव्हा भुजबळांचं नाव कुठेच नसतं. असं का होतं?
कुठे आता मुख्यमंत्रीपद पदच खाली नाही, मुख्यमंत्र्याचं तर नाव कशाला येईल? नाही, पण आहे का पक्षाने मुख्यमंत्री- अजित आता पवारांना गेल्या मुख्यमंत्री 15 करायचं. वर्षामध्ये कधी मुख्यमंत्री पद आता खाली आहे, आता कोणाचे नाव आहेत का? असं कधी झालं का? मुख्यमंत्री नाही, पण पद भुजबळ आमच्याकडे साहेब, नाही, आता नाव कसं काय येईल? आता चर्चा आहे अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याची. भारतीय जनता पक्षामध्ये 4 उमेदवार आहेत. ते आमच्याकडे सुद्धा जे आहे असं आहे की आमच्यामध्ये जरूर प्रत्येकाला इच्छा आहे की मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. ते अजित पवारांना सुद्धा वाटणं काही स्वाभाविक आहे. पण आमच्या याच्यातलं तुम्हाला जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला एक सांगतो की आज सुद्धा अनेक ज्या वेळेला आम्ही सगळे नेते बसतो, लीडर बसतो, त्यावेळेला अनेकांकडून मागणी होती की पवार साहेब तुम्ही ह्या राज्याची सूत्र हातात घ्या, तुम्ही पुढे व्हा, तुम्ही मुख्यमंत्री व्हा. पण ते थांबतात आणि आम्ही त्यांना सांगतो. ज्योती बसू होते, ते करुणानिधी ते सुद्धा घेतात. एक राज्य आहे आणि जर आवश्यक असेल तर तुम्ही घ्या. आणि मी तुम्हाला सांगतो, जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर अशी परिस्थिती आली की आता मुख्यमंत्री करायचं, तर परत ही मागणी पुढे येईल की पवार साहेब तुम्ही जे आहे हा सगळा जो आहे राज्य सांभाळण्याच्यासाठी जे आहे पुढे या म्हणून ही मागणी परत होणार. अर्थात त्यांनी जर नाही झाली तर मग बाकीचे capable आमच्याकडे नाही आहेत का? काँग्रेस सारखं किंवा इतरांसारखी काही वानवा नाही. अनेक लोक जे आहेत, अगदी R.R. पाटील आहे, जयंत पाटील पण ते आहेत, capable नाही आहेत सुप्रियाताई सुळे आहेत, अजित पवार आहेत, छगन भुजबळ आहेत. जे काही पवार साहेब आणि आमचे मुख्य नेते ठरवतील ते मुख्यमंत्री होतील. याच्यातला प्रत्येक मनुष्य जो आहे हा जबाबदारीनं काम करता येण्यासारखा किंवा जबाबदारी पेलू शकणार आहे. भुजबळ साहेब, असं म्हटलं जातं की युती तुटली त्याचा फटका जास्त शिवसेनेला बसेल, तसं आघाडी तुटल्याने त्याचा फटका राष्ट्रवादीला बसणार का? अजिबात नाही, उलट फायदा जास्त होईल. हे तुम्हाला 19 तारखेला समजेल की राष्ट्रवादीचा याच्यामध्ये फायदा झाला आणि राष्ट्रवादी पक्षाला चांगल्या प्रकारे ज्या चांगला नंबर जो आहे आमदारांचा निश्चितपणे राष्ट्रवादीचा असेल. आता तुम्ही मगाशी म्हणालात भुजबळ साहेब की आम्ही काँग्रेस बरोबरच जाऊ, पण एक आरोप असा होतोय की त्रिशंकू विधानसभा जर झाली तर आत्ताच आरोप होतोय की राष्ट्रवादी आणि भाजपचं साठवलट आहे. तर असं काही होईल असं चर्चा जी आहे त्याच्यामध्ये? 99 सालामध्ये ज्यावेळेला काँग्रेसच्या विरोधात आम्ही लढलो आणि त्रिशंकू विधानसभा निर्माण झाली त्यावेळेला सगळे तुम्ही हेच म्हणत होता की आम्ही BJP बरोबर जाणार म्हणून. परंतु आम्ही त्यावेळेला काँग्रेसच्या विरुद्ध कडाक्याने लढलो असताना सुद्धा शिवसेना BJPला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी आम्ही काँग्रेसचा मुख्यमंत्री मान्य करून त्यांच्याबरोबर आतापर्यंत 15 वर्ष राहिलो. आता सुद्धा जर अशी परिस्थिती असली तर आमचा पहिला चॉईस जो आहे हा अर्थात सरकार बनवण्याचा जो प्रयत्न आणि आमचे जर आमदार हे काँग्रेसपेक्षा कमी असतील किंवा जास्त असतील आणि काँग्रेस साथ देत असेल तर जरूर आम्ही त्यांच्याबरोबर राहू. आणि हे सगळं शक्यच नसेल तर आणखीन एक गोष्ट, विरोधी पक्षामध्ये सुद्धा बसू शकतो ना आम्ही. पर्याय नाही का तिथे आम्हाला. आणि विरोधी पक्ष नेत्याचं पण काम आम्ही चांगलं करू शकतो. बाळासाहेब गेल्यानंतरची ही पहिली विधानसभेची निवडणूक आहे आणि शिवसेना भाजप युती तुटलेली आहे. उद्धव ठाकरे हे अत्यंत नेटानं ते सगळे लढवत आहेत. 50 त्यांच्या सभा आत्ता शेड्यूल झालेल्या आहेत. काय वाटतं तुम्हाला, ही युती जी तुटली त्याचं खापर एक प्रकारे तुम्ही कोणावर फोडाल आणि शिवसेना ही आता या निवडणुकीला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली समर्थपणे सामोरी जाते असं वाटतं तुम्हाला? मला स्वतःला असं वाटतं की अपेक्षापेक्षा चांगलं काम जे आहे शिवसेनेचे उद्धव ठाकरे करत आहेत. आणि मी आज नाही पहिल्यापासून तुम्हाला सांगतो, अनेक लोक मला सांगायचे बाळासाहेबांनंतर शिवसेना समाप्त होईल आणि मी सांगत होतो अजिबात असं काही होणार नाही. हे काही दोन्ही जे आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे प्रत्येकामध्ये काहीतरी चांगले गुण आहेत संघटना वाढवण्याचे आणि त्यातला काही गुण जे आहेत हे निश्चितपणे उद्धव ठाकरेंकडे मेहनत घेण्याची तयारी आहे, थंड डोक्याने विचार करण्याची तयारी आहे आणि प्रकृती थोडीसर गडबड जरी असली तरीसुद्धा आज ज्या पद्धतीने उन्हातान्हामध्ये घेत आहेत, मीटिंग्स घेत आहेत, ही साधीसुधी गोष्ट नाही. आणि एवढा सगळा डोलारा, एवढं सगळं मानसिक जे आहे हा सांभाळायचं ही सामान्य गोष्ट नाही आहे आणि ते करतायत आणि ते आत्मविश्वासानं करतायत आणि माझी खात्री आहे की त्याचं फळसुद्धा काही त्यांना काही म्हणजे अगदी ते संपून जातील हे असं जे काही लोकांना वाटतं असं भविष्यात हे दोन्ही भाऊ कधी एकत्र येतील असं वाटतंय? आणि ते त्यांच्या म्हणजे आता हे जे आहे विशफुल थिंकिंग तर माझं पहिल्यापासून आहे किंवा दोन्ही भावांनी एकत्र व्हावं. पण आता आपण कोण त्यांना सांगणार, ते सांगतील ते म्हणतील तुम्हाला कोणी सांगितली उठाठेव करायला बोलायला, त्याच्यापेक्षा आपण गप्प बसलेलं बरं. पण दोन्ही भावांनी व्हा पुढं. आता जसे ना 2 अंबानी झाले, एका कंपनीचे 2 अंबानी झाले, दोघेही मोठे झाले. आपले एक शुभेच्छा लहानपणापासून जे आहे आपलं कार्यक्रमाचा शेवट करताना भुजबळ साहेब
आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट अत्यंत जवळून जवळपास 3 दशकापेक्षा अधिक काळ पाहिलेला आहे. तुमच्यासमोर हा बुद्धिबळाचा पट आहे. एक पांढरी बाजू आहे, काळी बाजू आहे, प्यादी आहेत, घोडे आहेत, हत्ती आहे, उंट आहे, वजीर आहे, राजा आहे. आपली भूमिका जर यातल्या कोणा एकाशी आयडेंटिफाय करायची असेल तर ती कोणाशी होईल? उंटाशी, हत्तीशी? वजीराबरोबर. वजीर का? अहो तो मुक्तपणे संचार करतोय. राजाचं सुद्धा संरक्षण वजीरच करतोय. राजा तर आपला नुसता उभा आहे तिथे. त्या सगळ्यांनी त्याचं संरक्षण करायची पाळी येते. राजा आपला ठोंब्या ते बसलेले आहे. त्याच्यामुळे वजीराची जी भूमिका जी आहे ती महत्वाची आहे. तो ह्या सगळ्यांना जे आहे कुठेही जो आहे स्वैरपणे जो आहे जातो आहे आणि कोणाला फडशा पाडायचा तो पाडतो. पण कधी कधी राजाची आयडेंटिफाय व्हावं असं नाही वाटलं? अरे काय ते नेहमी उप हे कशा करता? मी बुद्धिबळातलं सांगतोय. मी पण त्याच्यातच बोलतोय. मी भुजबळांबद्दल नाही बोलत आहे. मी त्याच्यातच बोलतो. तुम्ही भुजबळांबद्दल विचाराल तर गोष्ट वेगळी, बुद्धिबळांबद्दल विचार तर वजीर. प्रेक्षक, आपण पाहिलं की छगन भुजबळ नावाची व्यक्ती कशी आहे. अगदी निवडणुकीच्या या धकाधकीच्या आणि अत्यंत तणावग्रस्त वातावरणातही अनेक टोकदार प्रश्नांना उत्तर देताना कधी संख्याशास्त्राचा आधार घेत तर कधी तर्कशास्त्राचा आधार घेत तर त्याहीपेक्षा अनेकदा रोखठोक प्रश्न अंगावर घेत तर कधी अत्यंत मोलाच्या आणि कळीच्या शेवटच्या प्रश्नाला बगल देत त्यांनी हा चर्चेचा सिलसिला आपल्या समोर ठेवला. भुजबळ साहेब, आज इतक्या व्यस्त वेळापत्रातूनही आपण इकडे आलात त्याबद्दल झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आपले आभार. धन्यवाद. 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 झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.